विरोध पसरतच चालला होता, वाढतच चालला होता. किर्लोस्कर कारखाना परिसर सुद्धा याला अपवाद नव्हता. स्वातंत्र्य चळवळीचा परिणाम कारखान्यावर होत असला तरी उत्पादनावर मात्र परिणाम होत नव्हता. या 1940च्या दशकात उत्पादन शिखरास पोचले. नांगर, शेतीयंत्र, पंप याला पूरक असे डिझेल इंजिन आणि याचे उत्पादन करण्याकरता इंजिन तयार करण्याचे काम सुरू झाले. आणि पहिले डिझेल इंजिन किर्लोस्करांनी तयार केले. ग्राहकाच्या मागणीप्रमाणे, गरजेप्रमाणे उत्पादन करून ग्राहकाला संतुष्ट करणे हाच किर्लोस्कर उद्योगाचा पाया. आणि यामुळे शेतकरी समाधानी झाले. शेती उद्योगाचा विकास घडवणाऱ्या किर्लोस्कर कारखान्यास पंडित नेहरूंनी भेट दिली. लक्ष्मणराव, शंतनूराव आणि सहकाऱ्यांच्या या एक प्रकारच्या देश सेवेची त्यांनी प्रशंसाच केली. अशा प्रकारे उद्योग क्षेत्रात किर्लोस्करांनी खरोखरच क्रांती केली. औद्योगिक क्रांती आणि राजकीय क्रांती बरोबरच भारताच्या इतिहासात 1940च्या दशकात आणखीन एका क्षेत्रात क्रांती झाली. ती म्हणजे 1913 पासून मूकपणाने चालणारा चित्रपट बोलका झाला. 1932 मध्ये अयोध्येचा राजा हा पहिला मराठी बोलपट पडद्यावर आला. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, ब्रह्मचारी असे अनेक चित्रपट येऊ लागले. बालविवाह सारख्या ज्वलंत सामाजिक विषयावरील गाजलेला चित्रपट काढला तो व्ही शांतारामांनी. त्याचे नाव होते कुंकू. सुरू झाले होते 1950 चे दशक. संपूर्ण जगातच युद्धाचे चौघडे वाजत होते. दुसऱ्या महायुद्धाला स्फोटक वळण लागले होते. जर्मनीने रशियावर तर जपानने अमेरिकेच्या आरमारावर हल्ला चढवला होता. आणि हिंदुस्थानात तर स्वातंत्र्याचा अग्नी उफाळून त्याच्या ज्वाला गगनाला भिडल्या होत्या. आता सुरू झाले होते 1942 चे चले जाओ आंदोलन. करेंगे या मरेंगेचा निर्धार. रोज धरपकड, लाठी हल्ले, गोळीबार आणि मोर्चे याशिवाय काहीच घडत नव्हते. भारताचा प्रत्येक घटक यात सामील झाला होता. किर्लोस्कर कारखान्यातही देशभक्तीचे वारे वाहू लागले. गोविंदराव खोत आणि इतर कामगार पुढाऱ्यांनी तासगावच्या
ब्रिटिश अधिकारी सावध झाले. मोर्चातील कोणालाही कसलीही शुद्ध नव्हती. अंगात फक्त देशभक्ती पेटून उठली होती. मोर्चा पुढे पुढे सरकत होता. या मोर्चाच्या आघाडीस होता किर्लोस्कर कारखान्यातील एक तरुण इंजिनियर उमाशंकर रेवाशंकर पंड्या. खरं तर पुत्रलाभ झाल्याने त्यांना पुत्रदर्शनासाठी नागपूरला जावयाचे होते. परंतु देशप्रेमाने प्रेरित झालेला हा अभियंता या क्षणी ब्रिटिशांना सामोरे झाला होता. पुढे पुढे चालू लागला होता. डीएसपीने हवेत गोळीबार सुरू केला. तथापि मोर्चा हटेना. तेव्हा लाठी हल्ला सुरू झाला. मोर्चा खवळला. दगडफेक सुरू झाली आणि हेच निमित्त साधून कपटी डीएसपीने पाठमोऱ्या पंड्यांवर जवळून गोळी झाडली. दुपारी किर्लोस्कर वाडीस तार आली. युअर इंजिनियर पंड्या डायड इन इस्लामपूर. टेक चार्ज ऑफ बॉडी. डीएसपी. भारतीय जनता हाच एक ज्वलंत ज्वालामुखी आहे हे ब्रिटिशांना समजले आणि अखेर ब्रिटिश सत्ता क्रांतीला शरण आली. 14 ऑगस्ट 1947 रात्रीचे 12 वाजायला फक्त 1 मिनिट बाकी. जनतेने आपले श्वास रोखून धरले. वातावरणातील कल्लोळ कमी झाला. लोक आपापसात बोलायचे थांबले. एक आध्यात्मिक शांतता पसरली. घड्याळाच्या काट्याने 12च्या आकड्यावर हात जोडले आणि निमिषार्धात आनंदाचा स्फोट देशभर उडाला. 15 ऑगस्ट 1947 हा स्वातंत्र्य दिन उजाडला. या सुवर्ण दशकात किर्लोस्कर उद्योग समूहाने ही आपली गौडदौड यशस्वीपणे पुढे नेली.
1941 साली म्हैसूर संस्थानात तुंगभद्रा नदीच्या काठावर हरिहर या धार्मिक क्षेत्रावर औद्योगिक क्षेत्राची किर्लोस्करांनी स्थापना केली. वेगवेगळी मशीन टूल्सची निर्मिती करणाऱ्या म्हैसूर किर्लोस्कर लिमिटेड या कारखान्याची स्थापना झाली. याच दशकात 1946 साली पंपाला पूरक म्हणजेच इलेक्ट्रिक मोटर्स, पुन्हा एकदा ग्राहकाच्या फायद्यासाठी इलेक्ट्रिक मोटर्सची निर्मिती करणारा कारखाना बेंगलोर येथे स्थापन केला. किर्लोस्कर इलेक्ट्रिक लिमिटेडमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रिक मोटर्स तयार होऊ लागल्या. याची जबाबदारी उचलली रवी किर्लोस्कर यांनी. याच दशकात किर्लोस्कर उद्योग वृक्षाचा भव्य विस्तार चालूच होता. शंतनुराव किर्लोस्करांच्या कर्तृत्व मुकुटात एक मानाचे मोरपीस खोचले गेले ते किर्लोस्कर ऑइल इंजिन लिमिटेडच्या स्थापने. भारतातील पहिली इंजिन निर्मिती झाली ती कोयलमध्येच. इकडे हिंदी चित्रपटसृष्टीतही भरभराटीच येऊ लागली होती. मुखपटातून फक्त करमणूक हाच एक आशय असायचा, परंतु बोलपट हे एक सामाजिक प्रबोधनाचे उत्तम साधन असल्याचे दिसू लागले. सामाजिक प्रश्नांवर विचार करायला लावणारे काही चित्रपट निर्माण झाले. दो आंखें बारह हात, जागते रहो, मदर इंडिया, नया दौर त्यातीलच काही चित्रपट. परंतु हे दशक गाजवले ते म्हणजे सुमधुर सुरेश संगीताने. नौशाद, श्री रामचंद्र, अनिल विश्वास, वसंत देसाई अशा संगीतकारांबरोबरच उद्योन्मुख संगीतकारांनी शंकर जयकिशन, ओ.पी. नय्यर, एस.डी. बर्मन यांनीही प्रेक्षकांना वेडं करून टाकलं. या दशकात पडद्यावर तारे चमकले ते म्हणजे देवानंद, राज कपूर आणि दिलीप कुमार. माणूस व यंत्र यातील साम्यवादाचा एक सामाजिक प्रश्न घेऊन आला नया दौर. औद्योगिक क्षेत्रातील ऋषितुल्य मोलाचे महर्षी लक्ष्मणराव किर्लोस्कर.
तर उद्योगाचा ध्वज खांद्यावर घेऊन अविरत परिश्रमाने यशोशिखराकडे चाललेले शंतनुराव किर्लोस्कर. आणि आता यांच्या उद्योग यात्रेत आणखी एक ऐन तारुण्यातील कर्मयात्री सामील झाला. मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेऊन अमेरिकेहून आलेले चंद्रकांत किर्लोस्कर यांनीही उत्साहाने कामास प्रारंभ केला. 1960 चे दशक म्हणजे उद्योग विश्वातील एका मोठ्या उद्योग समूहाच्या 3 पिढ्यांचे कर्मयोगी हातात हात घालून कार्य करीत असलेला हा अलौकिक काळ होता. साली किर्लोस्कर इतिहासाला आणखी एक पान जोडले गेले. किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनीची स्थापना झाली. आणि याच दशकात भारतातील पहिला रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर किर्लोस्करांनी तयार केला. सप्टेंबर 1956 उद्योगाचे आकाश पाठीवर घेऊन पुढे पुढे चालत राहणारा उद्योग मर्शी थांबला. आपली कार्यधुरा आपल्या वारसदारांच्या खांद्यावर देऊन हा उद्योग प्रवासी पुढील प्रवासाकरता अनंतात विलीन झाला. एक उद्योग अग्नी शांत झाला. साऱ्यांचे पप्पा गेले. किर्लोस्करवाडी परिसर शोकाकुल झाला. स्वातंत्र्य मिळून 20 वर्षे होत आली होती, परंतु देशप्रेम मात्र वाढतच चालले होते. याचे रूप चित्रपटातून पाहाव्यास मिळतच होते. आणि 1962 साली चीनने भारतावर आक्रमण केले. भारतीय जवानांनी पराक्रमाची शर्थ केली आणि भारताला अजिंक्यच ठेवले. परंतु धारातीर्थी पडलेल्या वीर जवानांची आठवण करून देण्यासाठी लता मंगेशकर यांच्या कंठातून स्वर निघाला.
मात्र ऐन बहारात आली होती. 1970च्या दशकातील चित्रपट थोडासा खोडकर आणि अवखळ होत होता. मागील दशकातले चित्रतारे थोडेसे बाजूला सरकून नवीन तारे जागा घेऊ पाहत होते. रौप्य महोत्सवी चित्रपटाची सुरुवात याच दशकात झाली. शम्मी कपूर, जितेंद्र, राजेंद्र कुमार जुबली स्टार झाले. परंतु भारत देशवासी मात्र पुन्हा एकदा नाचू लागले. उत्कळच्या देशभक्तीपर गीतावरील पंजाबी ठेक्यावर. किर्लोस्कर उद्योगातील कार्याचा विस्तार करणारे, त्याचबरोबर त्यात विविधता आणणारे दशक 1970. आयातीला आळा घालून स्वदेशी बनावटीच्या मालातून मालाच्या निर्यातीची वाढ झाली. डिझेल इंजिन तयार करणारा आशियातील सर्वात मोठा कारखाना म्हणजे कोयल. पण एवढ्यावरच समाधानी न राहता किर्लोस्करांनी भारताबाहेर पावले टाकण्यास सुरुवात केली. वेस्ट जर्मनीतील हॅम्बुर्ग येथे HF शुले हा कारखाना 1964 मध्ये किर्लोस्करांनी ताब्यात घेतला. भाताच्या गिरणीची यंत्रे, गठ्ठे बांधण्याची, मोटारी धुण्याची यंत्रे बनवली जाऊ लागली. अशा प्रकारे किर्लोस्करांचा उद्योग ध्वज देशाबाहेरही फडकू लागला. शंतनूरावांच्या अलौकिक कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने पद्मभूषण ही पदवी त्यांना प्रदान केली. 1962 साली USA मधील कोलंबस येथील कमिन्स इंजिन्स कंपनीशी करार झाला आणि किर्लोस्कर कमिन्स लिमिटेडची स्थापना झाली. मजूर कामापासून चीफ इंजिनियर पदापर्यंतच्या प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेणारे चंद्रकांत किर्लोस्कर यांना मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून नेमण्यात आले. तरुण लोकांचीच निवड करण्याचा निर्णय त्यांनी घेतला, कारण त्यांच्या कामाचा फायदा बरीच वर्षे घेतला जाईल आणि कंपनीच्या सर्व प्रकारच्या कामकाजाची सूक्ष्म माहिती, ज्ञान त्यांना असतं. त्यामुळे कंपनीचं काम सुरळीत चालतं आणि कंपनीची प्रगती होत राहते यावर त्यांचा ठाम विश्वास होता आणि तो सिद्धही करून दाखवला. औद्योगिक क्षेत्रात झपाट्याने विस्तार करणाऱ्या किर्लोस्कर उद्योग समूहाने सामाजिक क्षेत्राला औद्योगिक क्षेत्रात जोडण्याचा संकल्प केला.
परित्यक्त महिलांसाठी, त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आणि चार भिंतीत अडकून पडलेल्या स्त्रीला उद्योगाच्या प्रमुख प्रवाहात आणून कर्तबगार करण्यासाठी महिला उद्योगची स्थापना झाली. याची जबाबदारी यशस्वीपणे पेलली सुमनताई किर्लोस्कर यांनी.